बाबा, तुम्ही असे अस्वस्थ का? काय झालंय? काही नाही, मी जरा अंतःपुरात जाऊन विश्रांती घेतो. या, मी पण येते तुमच्या बरोबर अंतःपुरात. नाही, नको. उगाच माझ्यामुळे तुला कष्ट नको. येतो मी. आजकाल यांना काय झालंय कुणास ठाऊक. असेच अबोल असतात. बघावं तेव्हा त्यांच्याच विचारात. पण असं का वागतायत ते? कुणास ठाऊक. मी म्हणते जेजुरीला जाऊ तर मला नाही म्हणतात. पण यंदा स्वतःहूनच मला म्हणाले मला जेजुरीला जायला हवं. विचारून विचारून थकले, पण ह्यांच्या तोंडातून एक शब्द बाहेर येईना. काय झालंय काहीच कळेनासं झालंय. इथे मात्र आल्या आल्या चांगलीच ओळख झाली त्या बानूकडच्या लोकांची. मागच्या खेपेस मी आले होते तेव्हा ती बानू एकटीच होती. आता 4 माणसांची भर पडलीये. आता हळूहळू सारी वस्तीच येईल गडावर राहायला. दिवाळीसाठी 4 दिवस जाणार आहेत, पण दिवाळी झाल्यावर येतीलच परत. आता हे तू मला काय सांगतेस? हिला सांग, मी आता काहीच बोलणार नाहीये. मी बोलले की माझं तोंड दिसतं, पण माझ्या मुलीची काळजी मात्र काही दिसत नाही. आई, तू बघशीलच. त्या माणसांनाच काय, त्या बानूलाही या गडावर ठेवणार नाहीये मी. हेच मी सांगत होते तुला आधीपासून, पण तेव्हा तू मला देखील बोललीस. असो, मला सांग, ही सगळी लोक दिवाळीला गेलीत ना? पण म्हणजे ही बानू देखील जाणारच? मला नाही ठाऊक. जाईलही ती. मी तिची विचारपूस नाही ठेवत. मग ठेव. कारण कसं आहे, बानूच्या लग्नानंतर ही तिची पहिलीच दिवाळी आहे. आणि यंदा ही दिवाळी बानूच्या माहेरी साजरी होईल. बानूच्या वस्तीवर दिवाळी? हो. आणि श्री खंडेरायही जाणारच. अगं तशी रीत भात असते. म्हणजे आता श्री खंडेराय आणि बानू एकत्र जाणार की काय? पण हे मला असं काही बोलले नाही. मला त्यांना विचारायलाच हवं.